स्त्रीचा सन्मान ही काळाची गरज, शीतल पाटील यांचे प्रतिपादन. हलकर्णी महाविद्यालयात झाला कर्तृत्ववान महिलांचा सत्कार. विविध क्षेत्रातील महिलांची लाभली उपस्थिती. माजी जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई नेसरीकर यांच्या उपस्थितीत झाला कार्यक्रम. आधुनिक काळातील स्त्रियांसाठी सर्वच क्षेत्रातील दारं खुली झाली आहेत. पुरुषांच्या बरोबरीने स्त्री प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहे. आव्हानात्मक क्षेत्र, कला क्षेत्र, खाजगी क्षेत्र असो वा सरकारी मोठ्या पदावरील, आजची स्त्री कणखरपणे आपले कर्तव्य बजावताना दिसते. त्यामुळे स्त्रीचा सन्मान ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन शीतल पाटील यांनी केले. गडहिंग्लज तालुक्यातील हलकर्णी येथे दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय आणि गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयात तक्रार समितीच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत चंदगड तालुक्यातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई नेसरीकर होत्या. तर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून चंदगडच्या नगराध्यक्षा प्राची कानेकर, संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील, लता पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिता भोगन आदी मान्यवर उपस्थित होते. स्वागत प्राचार्य डॉक्टर बी.डी. अजळकर यांनी केले. प्रास्ताविक ग्रंथपाल वंदना केळकर यांनी केले. यावेळी प्रतिभा गावडे आसगाव, अवलाबाई बोंगाळे बसरगे, रेणुका कुंदेकर कोळिद्रे, कविता पाटील नांदवडे, प्रियांका कांबळे कोळिद्रे, शालन गावडे नागणवाडी, रेणुका हनुरकर आदी कर्तृत्ववान महिलांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विद्या पाटील, संगीता नेसरीकर, चंद्रकला बामुचे, यशोदा यर्लेकर, विद्यादेवी पाटील, शांता नाईक, महाविद्यालयातील तक्रार निवारण समितीचे सर्व सदस्य, सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि विविध भागातून आलेल्या महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. डॉक्टर जे. जे. भटकर यांनी सूत्रसंचालन केले, तर आभार डॉक्टर जयश्री पाटील यांनी मानले.